आणि आज काय विशेषमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। दिवसभरात कोणत्या मोठ्या महत्त्वाच्या ताज्या आणि अपडेटेड घडामोडी घडणार आहे आज काय विशेषमध्ये आपल्याला ते बघायचं आहे। पहिली बातमी पुणे बलात्कार प्रकरणासंदर्भातली आहे। घटनेला 48 तास उलटले तरी नराधम अजूनही मोकाटच असल्याचं बघायला मिळतंय। या प्रकरणातले सर्व अपडेट्स आपल्याला आज काय विशेषच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहे। यानंतर दुसरी बातमी तितकीच महत्त्वाची आहे, कारण एसटीच्या पंचनाम्याची ही बातमी आहे। पुण्यातील घटना घडली आणि त्यानंतर आज साम टीव्ही राज्यभरातल्या एसटी डेपोंचा पंचनामा करतंय, रियालिटी चेक करतंय आणि रियालिटी चेक मध्ये नेमकं काय समोर आलं ते आपल्याला बघायचंय आज काय विशेषमध्ये। तिसरी बातमी ही पुण्यातून आहे। कॅब चालकानं महिलेची छेडछाड केली असल्याचं दिसतंय आणि हे प्रकरण नेमकं काय आहे, कारण ही घटना सुद्धा पुण्यात घडलेली आहे। या संदर्भात ताजी आणि सविस्तर अपडेट आपल्याला आज काय विशेषच्या माध्यमातून घ्यायची आहे। आज काय विशेष मधली पहिली विशेष बातमी अतिशय मोठी आहे। फरार दत्ता गाडेला पकडून द्या आणि 1 लाख रुपये मिळवा। स्वारगेट प्रकरणातील आरोपीवर 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय। पुणे पोलिसांनी आता दत्ता गाडेला पकडून देणाऱ्याला तब्बल 1 लाख रुपयांचं बक्षीस आता जाहीर केलेलं आहे। आरोपी गाडे याच्यावर आतापर्यंत 7 गुन्हे तब्बल 7 गुन्हे दाखल आहेत आणि 48 तास उलटूनही नराधम दत्ता गाडे हा अद्यापही मोकाट आहे। त्यामुळे आता नवीन शक्कल खरं तर लढवली असल्याचं बघायला मिळत आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। ते आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। अक्षय, आपण पाहतोय या आरोपीवर या आधीच अनेक गुन्हे दाखल आहे, तरी हा आरोपी अशा प्रकारे मुकाट होता आणि महत्त्वाचं म्हणजे आता बक्षीसही ठेवण्यात आलेलं आहे। सविस्तर अपडेट या संदर्भात। निश्चितपणे मंगळवारी सकाळी 6:30 वाजताची ही सगळी संपूर्ण घटना घडलेली आहे आणि आज गुरुवारचे सकाळचे 10 वाजता आहेत। जवळपास 48 तासांपेक्षा जास्त अवधी उलटून गेल्यानंतर सुद्धा पुणे पोलिसांच्या हाती दत्ता गाडे लागलेली नसल्यामुळे आता थेट पुणे पोलिसांनी आरोपी दत्ता गाडे याला जो पकडून देईल त्याला 1 लाख रुपये देण्यात येतील असं बक्षीस जे आहे ते देखील जाहीर करण्यात आलेलं आहे। दत्ता गाडे याच्यावर अहिल्यानगर असेल, शिरूर असेल, पुणे असेल किंवा असे अनेक जे गावं आहेत त्या ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत। सोनसाखळी चोरी प्रकरण असेल, हाणामारी प्रकरण असेल, असे अनेक विविध गुन्हे जे आहेत ते दत्ता गाडेवर दाखल आहेत आणि त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांचं पथक असेल, गुन्हे शाखेचे पथक असतील, हे पकडण्यासाठी विविध ठिकाणी त्यांची छापेमारी सध्या सुरू आहे। मात्र आता थेट पोलिसांनी जे आरोपीला पकडून देईल त्याला 1 लाख रुपये बक्षीस देण्याचं जाहीर केलेलं आहे। निश्चितच धन्यवाद अक्षय दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। एकंदरीत आपण पाहतोय तब्बल 48 तासांपेक्षा जास्त कालावधी उलटलेला आहे, तरी सुद्धा दत्ता गाडे हा पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाहीये। मात्र आता त्याच्यावरती तब्बल 1 लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलंय। पुणे बलात्कार प्रकरणातला नराधम हा अद्यापही मोकाट आहे। 48 तासांनंतरही नराधमाला पकडण्यात यश आलेलं दिसत नाहीये। नराधम दत्तात्रय गाडेला बेड्या कधी घातल्या जाणार हा प्रश्न आहे। या नराधमाला पकडण्यामध्ये पोलिसांना सपशेल अपयश येत असल्याचं देखील आपल्याला एकंदरीत बघायला मिळतंय आणि आपण पाहतोय तब्बल 48 तासांपेक्षा जास्त कालावधी उलटलेला आहे, तरी सुद्धा आरोपी दत्ता गाडे हा अद्यापही मोकाट असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे आता हा कधी पोलिसांच्या ताब्यात येणार, कधी त्याला बेड्या घातल्या जाणार, असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। सर्वात महत्त्वाचा मुद्दा, या आरोपीवर या आधीच आणखी 6 ते 7 गुन्हे दाखल आहे, तरी सुद्धा हा आरोपी मोकाट आहे। त्यानंतर बातमी अतिशय मोठी आहे, पुण्यातूनच आहे। खरं तर स्वारगेट बस डेपोमध्ये शिवशाहीमध्ये बलात्कार झालाय। मात्र आता ही भयानक घटना घडूनही प्रशासन कुंभकर्णासारखं झोपलेलं आहे। असं मी का म्हणतेय, कारण सामच्या रियालिटी चेक मध्ये हे धक्कादायक वास्तव समोर आलंय। स्वारगेटमध्ये ज्या बसमध्ये बलात्कार झालाय त्या बसला पोलिसांनी सुरक्षा दिली, मात्र इतर कुठेही पोलीस दिसतच नाहीये। एसटीचे सुरक्षा रक्षकही दिसत नाहीये। गर्दुल्ले मुकाट वावरताय आणि त्यांना पाहून महिलांची भीतीने अक्षरशः गाळण उडालेली आहे। एकंदरीत आपण जर बघितलं, हे सर्व काही साम टीव्हीच्या रियालिटी चेक मध्ये समोर आलं। स्वारगेट डेपोचा हाच रियालिटी चेक केलाय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। पाहूयात नेमकी काय सत्य परिस्थिती आहे। रात्रीचा 1:30 वाजलेला आहे। मी आता स्वारगेट बस डेपोमध्ये आहे आणि याच ठिकाणी घटना घडलेली होती। त्यानंतर काय चित्र आपल्याला स्वारगेट बस डेपोमध्ये पाहायला मिळतंय
हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। ही सध्या स्वारगेट डेपोची अवस्था आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ट्यूबलाईट दिसते, मात्र लाईट नाही आहे। मात्र महिला असतील किंवा इतर लोक असतील, जर दुसरे कोणी लोक आले तर त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो आणि अशा पद्धतीने ही अवस्था स्वारगेट बस डेपोमध्ये पाहायला मिळते आणि ही घटना याच ठिकाणी घडलेली होती। भीती वाटते ना, असं अंधारात कोंधारात बसायचं, हे घेतलं पाहिजे सगळ्यांनी विचार करून। हाकलते तिथं जा, इथं जा, इथं जा, सांगत पण नाही कोण काय खरं। आम्ही विचारायला लागलो की ते तिकडे जा, ते म्हणून तिकडे जा, असं करतात आणि अशा अंधारात कोंधाराचं हे बघत नाही ते लोक येते जाते, त्रास मग त्रास आता भीती सगळ्यालाच वाटते ना याशी। एक गरदुल्ला जो आहे तो येतोय आणि कशा पद्धतीने तो दारू पिलेला आहे हे चित्र जे आहे ते सध्या आपल्याला स्वारगेट बस डेपोमध्ये पाहायला मिळत आहे। हो, खूप भीती खूप वाटते ना मनामध्ये। असे माणसं कधी पण हल्ला करू शकतात, एनी टाइम एनी वे। खूप ठिकाणी भेटले पण स्वारगेटला जरा जास्त आहेत, इथे थोडे जास्त आहेत असे लोक दारुडे वगैरे। असे गुंडेसारखे दारू पिणारे लोक असे भेटतात, रात्री अपरात्री फिरतात, तर भीती वाटते। महिलांवर अत्याचार अन्याय होतो किंवा इथं काही सुविधा नसेल, हो लाईट नाही, काही सुविधा नसेल तर मग भीती वाटते ना। लाईट आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत। काही महिला ज्या आहेत तेही या ठिकाणी पूर्णतः झोपलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। नेमका अशा जर घटना घडल्या तर अशा घटनेला जबाबदार कोण, हे चित्र सध्या 1:30 वाजता स्वारगेट बस डेपोमध्ये पाहायला मिळते। हे कक्ष आहे, यामध्ये लोक अशा पद्धतीने झोपलेले आपल्याला दिसत आहेत। या ठिकाणी स्वारगेट पोलीस स्टेशन अवघ्या काही अंतरावरती, म्हणजे 500 मीटर अंतरावरती आहे आणि 500 मीटर अंतरावर असतानाही एकही पोलीस कर्मचारी या ठिकाणी पाहायला मिळत नाही। स्वारगेट डेपोचा दुसरा भाग आहे, या ठिकाणी या सगळ्या गाड्या लावलेल्या आहेत आणि अशा घटना ज्या आहेत त्या वारंवार या ठिकाणी घडण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही आहे। हे चित्र स्वारगेट बस डेपोमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकंदरीतच या सर्व घटनांनंतरही प्रशासनाला जाग आलेली पाहायला मिळत नाही आहे। ज्या बसमध्ये ही घटना घडली होती त्या बसला पोलिसांनी संरक्षण दिलेलं आहे आणि पोलीस सध्या या बसचा पहारा करताना पाहायला मिळत आहेत। साम टीव्हीच्या या रियालिटी चेकमध्ये जर आपण पाहिलं तर स्वारगेट डेपोमध्ये घटना घडूनही काही ठिकाणी आपल्याला पोलीस पाहायला मिळाले, तर ज्या ठिकाणी प्रवासी वेटिंग करतात त्या ठिकाणी लाईट नाही आहे। जे गरजुले आहेत ते दारू पिऊन फिरताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळं यांच्यावरती वचक राहण्यासाठी अजूनही पोलिसिंग वाढवणं आवश्यक आहे। कॅमेरामॅन आदर्श कटकेसह सागरावर, साम टीव्ही, स्वारगेट। रात्रीचा 1:30 तर वाजता हा होता स्वारगेट डेपो मधला रियालिटी चेक। मात्र यानंतर प्रशासनाला जाग नेमकी कधी येणार आहे हा मुख्य मुद्दा, मुख्य प्रश्न उपस्थित झालेला आहे। शिवाय आणखी काही ताज्या आणि अपडेटेड घडामोडी घेऊयात आढावा वेगवान स्वरूपात। पुण्यात स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला। ही तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने निघालेली तेव्हा दत्तात्रय गाडे हा आरोपी तिथे आला। त्यानं तरुणीला बोलण्यात गुंगवलं, अंधारात कोपऱ्यात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेलं, तिच्यावर बलात्कार केला। दरम्यान आरोपीच्या भावाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। स्वारगेट एसटी स्टँडवरचं सीसीटीव्ही आता पोलिसांनी ताब्यात घेतलं। ही तरुणी आणि तिच्यावर बलात्कार करणारा आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसतोय अशी माहिती पोलिसांची आहे। तरुणीसोबत गोड बोलून आरोपीने तिला शिवशाही बसकडे नेलं आणि उभ्या असलेल्या बसमध्ये तिच्यावर बलात्कार केला अशी माहिती आहे। स्वारगेटमध्ये ज्या शिवशाही बसमध्ये बलात्कार झालाय त्या बसला लॉक नव्हतं। साम टीव्हीच्या पडताळणीमध्ये हा सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा झाला। शिवशाही बसला लॉक का नव्हतं हा सवाल आता उपस्थित केला जातोय। पुण्यात स्वारगेट एसटी स्टँडवरील अत्याचार प्रकरणी ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक झाले। ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंकडून स्वारगेट बस स्टँडची आणि बसची तोडफोड करण्यात आली। या घटनेला एसटी प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला। पुणे शिवशाहीमधील बलात्काराच्या घटनेनंतर धक्कादायक प्रकार समोर आला। पुणे बस स्टँडमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये चक्क कंडोम्स, चादरी, गांजा आणि दारूच्या बाटल्या आढळल्या। पुण्यात रात्रीच्या वेळेस जुन्या बसमध्ये काय घडतंय हे या निमित्तानं आता समोर आलेलं आहे।
पुण्यातल्या बलात्कार पीडित तरुणीचा वैद्यकीय तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. तरुणीवर 2दा लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झालंय. या प्रकरणी केंद्रीय महिला आयोगाकडून आता सुमोटो दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना महिला आयोगानं पत्र देखील पाठवलंय. तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना यावेळेस आयोगानं दिल्या आहेत. साम टीव्हीच्या बातमीची परिवहन खात्यानं दखल घेतली. बस स्थानकात उभ्या असलेल्या स्क्रॅप बसेसची ताबडतोब विल्हेवाट लावण्यात यावी हे निर्देश परिवहन खात्यानं दिले. अडगळीत पडलेल्या बसेसकडे दुर्लक्ष होतंय, त्यामुळे अशा बसेस अवैध धंद्याचे अड्डेही बनले आहेत. स्वारगेट एसटी डेपोतील बलात्काराच्या घटनेनंतर मुंबईच्या परेल एसटी डेपोतील निष्काळजीपणा देखील समोर आला. तर या परिसरामध्ये 21 सुरक्षा रक्षक असून 16 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र रात्रीच्या मुक्कामी गाड्या लागतात तिथे एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाही अशी बाब समोर आली आहे. पुण्यात आता स्वारगेट डेपोतील 23 सुरक्षा रक्षकांचं निलंबन करण्यात आलं. या प्रकरणानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र साम टीव्हीच्या बातमीनंतर सरनाईकांनी माध्यमांसमोर न येता पत्रक काढून याबाबतचे आदेश दिले. उद्यापासून नवीन सुरक्षा रक्षकांना कामावर रुजू होण्याचे आदेशही देण्यात आले. पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी पोलिसांना सूचना दिल्या. बलात्कार प्रकरणी दिवसभरात काय कारवाई केली याचा अहवाल अजित पवार यांनी मागवला. पुणे बलात्कार प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे. पुणे पोलीस आयुक्तांसोबत फडणवीसांनी चर्चा केली आहे. गंभीरपणे तपास करण्याच्या सूचना फडणवीसांनी या दरम्यान दिल्या आहेत. शिवशाही बसमध्ये बलात्कार झाला आणि पुणे हादरलं. मात्र जे एसटी महामंडळ ज्या परिवहन मंत्र्यांच्या अंतर्गत येतं ते मात्र अजूनही गप्प आहे. प्रताप सरनाईक अजूनही गप्प आहे. साम टीव्हीने प्रताप सरनाईक यांना वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अद्यापही कुणाचेच फोन उचलत नाही आहेत. पुणे पोलीस आणि एसटी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा कळस असल्याचं विजय वडेट्टीवारांनी म्हटलं. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी अजूनही पोलिसांना सापडलेला नाही, ही बाब धक्कादायक आहे असं वडेट्टीवार म्हणाले. ट्विट करत वडेट्टीवारांनी सरकारवर या संदर्भात ताशेरे ओढले. पुण्यात शिवशाही बसमध्ये मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची महिला आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी पुणे आयुक्तांना फोन करत या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतलेली आहे. जलद तपासासाठी प्रशासनाला सूचना सुद्धा दिल्या आहेत. सार्वजनिक स्थळांवरील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय, ही प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. मुख्य आरोपीला अटक करण्यासोबत महिला सुरक्षिततेसाठी शक्ती कायदा तात्काळ लागू करा हा निर्णय घेण्याची अपेक्षा रोहित पवारांनी व्यक्त केली आहे. पुणे बलात्कार प्रकरणासंदर्भात त्यांनी हे ट्विट केलंय. पुण्यातील तरुणीच्या बलात्काराला सरकार जबाबदार हा आरोप काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांचा आहे. आरोपीला पकडून शिक्षा करा, शासनातील मंत्र्यांनी लक्ष घालायला हवं, तर नुसते उद्घाटन करून कार्यक्रम करून चालत नाही हा टोला धंगेकरांनी सरकारला लगावलाय. पुण्यात घडलेली बलात्काराची घटना निंदनीय आहे. एसटी डेपोमध्ये सुरक्षा रक्षक वाढवण्याची मागणी एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गेंनी केली आहे. एसटी प्रशासनाकडून महिलांसाठी योग्य व्यवस्था करावी ही मागणी सुद्धा बर्गेंनी या दरम्यान केली आहे. पुण्यातल्या घटनेबाबत अंबादास दानवेंनी ट्विट केलं. सरकारला जाब विचारला. अशा घटनांमध्ये सातत्यानं वाढ होतीये. शक्ती कायदा अजून किती काळ अडकलेला राहणार हा प्रश्न अंबादास दानवेंचा आहे. महिलांना सुरक्षा देण्यासाठी सरकार नाही तर मग कशासाठी आहे हा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे. पुण्यातल्या धक्कादायक घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आहे. सगळ्या गरजुल्लांना स्वारगेट बस स्थानकातून बाहेर काढलं जात आहे. पोलिसांकडून सगळ्या प्रवाशांची चौकशी सुरू आहे आणि रिकाम्या असलेल्या प्रवाशांची देखील पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते आहे.
स्वारगेट बलात्कार प्रकरण ताजं असताना पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली. कॅब चालकानं एका महिलेची छेडछाड केल्यानं महिला कारमधून उडी मारून पळाली आहे. कॅब चालकाला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. सर्वांसाठी बातमी मोठी आहे, कारण आता सर्वांना पेन्शन मिळू शकते. केंद्र सरकार नवीन पेन्शन योजना आणण्याच्या तयारीत आहे, ज्यात सर्वच नागरिकांना पेन्शन मिळू शकते. सर्व पगारदार कर्मचारी आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना देखील या योजनेचा लाभ होईल. असंघटित कामगारांना याचा फायदा मिळू शकेल. गुन्हेगारी खटल्यांमध्ये दोषी ठरणाऱ्या नेत्यांवर आजन्म बंदी नको, ही भूमिका केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात घेतली. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झालेल्या नेत्यांना 6 वर्षांसाठी निवडणूक लढण्यास बंदी आहे. मात्र ही बंदी कायमची घालण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे, ज्याला केंद्र सरकारनं विरोध सुद्धा केलेला आहे. शाळेचा परिसर आणि स्कूल बसमध्ये मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेची आहे, ही शिफारस विशेष समितीनं केली. बदलापूरच्या शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या सुरक्षेसाठी विशेष समिती नियुक्त करण्यात आली आणि त्याचा अहवाल मुंबई हायकोर्टामध्ये सादर करण्यात आला आहे. निकृष्ट गुणवत्तेची कीटकनाशक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना शिक्षा करता येणार नाहीये, हा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयानं दिला. कर्नाटक हायकोर्टानं यादगीरच्या शहापुरातील कीटकनाशक विक्रेत्यांवर सुरू असलेली कारवाई रद्द केली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची मात्र अडचण होणार आहे. अमरावतीमधल्या दर्यापूर तालुक्यातील उपराईचे सरपंच नीरज नागेंवरती जीवघेणा हल्ला झाला. ग्रामपंचायतीच्या घरकुल यादीमध्ये लाभार्थ्याचं नाव न आल्यानं ही मारहाण झाली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, रुग्णालयात उपचार सुरू आहे. अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यानं ग्रामस्थ मात्र आक्रमक झालेले आहेत. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात अभिनेत्री प्राजक्ता माळेच्या नृत्याचा कार्यक्रम रद्द झालाय. शिवार्पण वस्तू प्राजक्ता माळेच्या नृत्याचा कार्यक्रम होता. दरम्यान माझ्या कार्यक्रमाला अनावश्यक प्रसिद्धी मिळाली, त्यामुळे मी नृत्य करणार नाही. माझ्या आनंदावरती विरजण पडले, ही प्रतिक्रिया स्वतः प्राजक्ता माळी हिनं दिली आहे. वक्फ बोर्डाच्या पत्राच्या आधारावरती सय्यद बाबा दर्गा नावाची नोंद सातबाऱ्यावर करणाऱ्या तहसीलदाराला दणका बसलाय. जिल्हा प्रशासनानं सातबाऱ्यावरील सय्यद बाबा दर्गा नावाची नोंद अखेर रद्द केली आहे. जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी या प्रकरणी तहसीलदार शोभा पुजारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. किंग खान शाहरुख खानला मन्नत बंगला सोडावा लागेल. मन्नत सोडून शाहरुख खान भाड्याच्या घरात राहायला जाणार आहे. पाली हिल्समध्ये शाहरुख आता पुढची 3 वर्ष राहील. शाहरुखने 3 वर्षांसाठी 8,67,00,000 रुपये मोजले, ही माहिती सूत्रांनी दिली आहे. सामच्या बातमीची शिक्षण मंत्र्यांकडून दखल घेण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करण्याचं आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिलं. चौकशी करून कारवाईचे आदेश मंत्री दादा भुसे यांनी दिले. संभाजीनगर जिल्ह्यातील 12वी परीक्षेतील कॉपी प्रकरणी आदर्श विद्यालयाच्या केंद्रप्रमुखांसह 13 जणांवरती फुलंब्री पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला. आतापर्यंत या प्रकरणी 28 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पदवी आणि बीएड एकाच वेळी करण्याची संधी आहे. 12वी नंतर विद्यार्थ्यांना 4 वर्षांमध्ये 2 पदव्या मिळतील. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं त्या संदर्भातील प्रस्ताव नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशनकडे पाठवला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांविरोधात प्रशासनानं कठोर कारवाई केली आहे. सीबीएसईशी संलग्न असणाऱ्या दावा करणाऱ्या 81 खासगी शाळा बेकायदेशीर घोषित करण्यात आल्या. लवकरच या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या शाळांना 52 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. 68 शाळांविरोधात एफआयआर सुद्धा दाखल झाली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची पुण्यतिथी, त्यानिमित्त पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये सावरकरांची खोली दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली आहे. सावरकर हे फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी असताना सन 1902 ते 1905 या कालावधीमध्ये खोली क्रमांक 17 मध्येच ते राहत होते.